टेनिसमध्ये पुरुषांमध्ये सर्वात जास्त ग्रँड स्लॅम कोणी जिंकले आहे त्या बिचाऱ्याची करिअरची कमाई बघा आणि फेडरर आणि नडालची बघा. त्याची चूक फक्त एवढीच आहे की तो दिसायला तितका चांगला नाही, त्याला तितक्या ब्रँड डील्स मिळाल्या नाही, तितक्या जाहिराती मिळाल्या नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तो पश्चिम युरोपमधून येत नाही. युरोपमध्ये सुद्धा जे पश्चिम युरोप आहे ना त्याचा एक वेगळाच ग्लॅमर आहे, रुबाब आहे. स्पेन सुद्धा पश्चिमेच्या नावावर ओढला जातो, म्हणून नडालला सुद्धा फायदा झाला. जोकोविच बिचारा कुठून येतो? सर्बियामधून. अनग्लॅमरस. आणि तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला तर श्रेष्ठतेचं वेळ आहे, तर श्रेष्ठतेमध्ये तर तो गोट आहे, म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. आजही तो खेळतोय आणि आजही जिंकतोय. तसंच मारिया शारापोवा, ग्लॅमरस नाव, ती खूप चांगली खेळाडू होती, या शंका नाही, जागतिक दर्जाची. पण चांगले खेळाडू तर इतरही झाले आहेत. ग्लॅमरची कमतरता आहे आणि बहुतेक लोक टेनिसच का बघतात? इतरही अनेक खेळ आहेत ना, कारण तिथं ग्लॅमर नाही. कबड्डीमध्ये काय कमी स्टॅमिना लागतो? किंवा तिथं कौशल्य नसतं का? श्रेष्ठता नसते का? कारण काय आहे? कौशल्याची कमतरता की ग्लॅमरची कमतरता? तुम्हाला फक्त ग्लॅमरशी घेणं देणं आहे.